इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। जो जे मी म्हटलं की हा इशारा मोर्चा आहे। दिवाळीच्या आधी सगळ्यांनी पुन्हा जिल्ह्यामध्ये जायचं। हे पॅकेज जे आहे हे पॅकेज येतंय की नाही। अगदी आपल्याकडे विरोधी पक्ष नेता पद नसलं तरी अधिकाऱ्याला बोलवल्यानंतर अधिकारी आलाच पाहिजे, कारण जनता तुमच्या समोर आहे। आणि जर कोणी अधिकाऱ्यांनी मस्तीत वागला तर शेतकऱ्याचा असूड काय असतो हे त्याला एकदा दाखवावं लागेल। सगळ्या अधिकाऱ्यांना पण सांगतो की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोरं आहात। आज आपला मायबाप शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये माझं अर्थचक्र पेललं होतं, महाराष्ट्राचं अर्थचक्र पेललं होतं, तो संकटामध्ये इकडे तुम्ही बाबूगिरी करू नका, खरडेघासी करू नका। आणि शिवसेना आता लक्ष ठेवेल यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवरती। एक तर दिवाळीच्या आज जे जाहीर केले ते तुम्ही पहिले द्या, आणि दिवाळी नंतर सुद्धा मी मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार आहे। प्रत्येक ठिकाणी विचारणार, दादा तुला किती पैसे मिळाले, तुझं किती नुकसान झालं होतं, विम्याचे पैसे मिळाले की नाही, कर्जाचे पुनर्गठन नाही, कर्ज माफ झाले की नाही, गायीसाठी पैसे मिळाले की नाही, हे सगळं मी विचारणार। हा शिवसेनेचा आता याच्या पुढचा कार्यक्रम असेल। जा प्रत्येकाने गावागावात जा, जिथे जिथे छोटी छोटी मोठी मोठी ऑफिसेस आहेत तिकडे जाऊन ठाण मांडून बसा आणि त्यांच्या सर्कलमधल्या शेतकऱ्यांना हे पॅकेज मिळते की नाही ते मिळवून देण्याचं काम यापुढे आता शिवसेना करेल।